हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सलवारची पूर्ण शिलाई कशा पद्धतीने करायची। या सलवारची कटिंग मी आपल्या चॅनेलवर याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही बघा। खूप साधी आणि सोपी पद्धत मी कटिंगची दाखवलेली आहे। नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल। आणि आता आपल्याला इथे सलवार हा मी कट करून घेतलेला आहे, त्याची पूर्ण शिलाई मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या छान व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, पहिले मी नेफा शिवून घेते। तर नेफा म्हणजे वरचा पार्ट असतो, सलवारच्या वरच्या भागाला आपण नेफा बोलतो आणि खालचा जो भाग असतो ज्याच्या आपण चुन्या पाडतो किंवा प्लेटी पाडतो त्याला घेर बोलतात। तर हे कापड साधारण 2.25 मीटर होतं आणि त्यामधून मला घेर कट करून जे कापड उरलं होतं त्यातूनच मी नेफा कट केलेला आहे। तर इथे नेफ्याला मला जॉईंट लावावा लागणार आहे, तर तो जॉईंट या पद्धतीने मी लावून घेते। आपले नेफ्याचे चार भाग निघाले होते, त्या चारही भागांना आपल्याला जॉईंट लावायचा आहे आणि नंतर जॉईंट लावून झाल्यानंतर एक पार्ट एकमेकांवर ठेवून पूर्ण शिलाई करून घ्यायची आणि त्यावर एक दाब शिलाई द्यायचे। व्हिडिओत बघू शकता, या पद्धतीने मी चारही पार्ट जॉईंट करून घेतले आणि त्यानंतर 2 पार्टमधून जॉईंट केले आणि त्यावर एक दाब शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचं कापड जे होतं ते कट करून घेतलं। याच पद्धतीने आपल्याला दुसरं पार्टही शिवून घ्यायचं आहे। तर तुम्ही आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच शेअर करा आणि कमेंट करा। तर इथे बघा, आपला दुसरं पार्ट जो आहे तोही आपला शिवून झालेला आहे, जॉईंट करून झालेला आहे। आता आपल्याला नाडीपट्टी तयार करायची आहे। तर नाडीपट्टी करताना नाडी बाहेर काढावी लागते। तर ती काढताना आपण कशा पद्धतीने शिलाई करू शकतो ते मी इथे दाखवत आहे। तर वरच्या बाजूने 1.5 इंच शिलाई करून घ्यायची। 1.5 इंचापासून खाली 1.5 इंच मोकळं सोडायचं आहे। 1.5 इंचावर आपल्याला शिलाई करायची नाही आणि 1.5 इंचापासून खाली परत आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची। ही शिलाई करताना आपण डबल शिलाई करून घ्यायची। व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या अधिक चांगलं लक्षात येईल। यानंतर दोन्ही पार्ट ओपन करायचे आणि उलट्या बाजूने एकमेकांवर शिलाई करून घ्यायची आहे। आतल्या बाजूने दुमडायचे 1/2 इंच आत आणि पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही पार्ट पूर्ण तयार करून झाल्यानंतर एकमेकांवर ठेवायचेत आणि दोन्ही पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचेत। म्हणजे हा आपला तयार होतो नेफा, म्हणजेच पायजाम्याचा वरचा भाग। आता आपल्याला घेर लावून घ्यायचा आहे। तर घेर लावण्याआधी आपण मोजून घ्यायचं। पाठीमागच्या साईडला पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे। पाठीमागचा जो नेफ्याचा भाग असतो तिथे आपल्याला पूर्ण घेर जॉईंट करून घ्यायचा आहे आणि पुढच्या भागाला आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्यात। तर पुढच्या भागाला पूर्ण प्लेट्स येतात का दोन्ही बाजूनी ते आपल्याला पहिले
घेर व्यवस्थित लावून प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि बघून घ्यायचं का प्लेट्स येतात की नाही, आणि त्या पद्धतीने नेफा आपल्याला पूर्ण घेराला जॉईन करायचं आहे.
तर इथे बघू शकता तुम्ही आपला पूर्ण पायजामा शिवून तयार झालेला आहे। नंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायचे। फिटिंग करताना बॉटमच्या बाजूने आपल्याला फिटिंग करायचे। बॉटम इथे 8 इंचाचा आहे। 8 इंचावर खूण करून दोन्ही बाजूने 8 इंचावर खूण करायची आणि 1.5 इंच मार्जिन सोडलेलं आपण शिलाईसाठी, तर तेवढं मार्जिन सोडायचं आणि पूर्ण या बॉटमपासून त्या बॉटमपर्यंत आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची। यानंतर मग आपण नाडी तयार करून घेणार आहोत। नाडीसाठी 2 इंच किंवा 1.5 इंचाचं कापड काढून घ्यायचं आणि जेवढी आपल्याला लांबी पाहिजे तेवढी घ्यायची आणि पायजाम्यासाठी एक नाडी तयार करून घ्यायची। बघू शकता तुम्ही आपला पायजामा किंवा सलवार शिवून तयार झालेला आहे। खूपच सुंदर अशा प्लेटी टाकलेल्या आहेत आपण इथे आणि कमी कपड्यामध्ये अगदी घेरदार पायजामा आपला तयार झालेला आहे। तर हा आपला फायनल लुक पायजाम्याचा बघू शकता। 37 उंचीचा आणि 40 कमरघेर असलेला आपला सलवार किंवा पायजामा तयार झालेला आहे। खूप छान असा घेर आलेला आहे। प्लेटी पण पूर्ण पुढच्या भागाला पूर्ण आलेल्या आहेत। कमी कपड्यामध्ये खूप छान असा पायजामा आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।